एक महत्त्वाची बातमी, रोहित पवार पुण्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले। बारामतीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ते चर्चा करणार आहेत आणि या संदर्भात ते आता पुण्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रदीप, रोहित पवार पुण्यातील एसपी ऑफिसमध्ये काय सांगाल? अगदी बरोबर आहे। खरं तर काही वेळापूर्वी आमदार रोहित पवार जे आहेत ते पुण्यातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आज पोलीस अधीक्षकांची भेट घेत असताना बारामती तालुक्यामध्ये गुन्हेगारी जी आहे ती दिवसेंदिवस वाढते, या संदर्भामध्ये ते पोलीस अधीक्षकांची भेट घेत आहेत। बारामती तालुक्यामध्ये याआधी गुन्हेगारीच्या ज्या घटना घडलेल्या आहेत आणि पोलिसांकडून नक्की काय रोख लावला जातोय यावरती चर्चा करण्यासाठी जे आहे ते रोहित पवार एसपी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। याआधी आपल्याला माहिती आहे की नसरापूर घटनेच्या प्रकरणाच्या अनुषंगानं सुद्धा रोहित पवारांनी घटनास्थळावरती भेट दिलेली होती। त्या अनुषंगानं सुद्धा आज पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा होऊ शकते। मात्र बारामती तालुक्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी जी आहे ती वाढतीये आणि त्याला प्रतिबंध रोख लावण्यासाठी नक्की पोलिसांकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत हे विचारण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये रोहित पवार जे आहेत ते आलेले आहेत। वेगवेगळ्या घटनांचा दाखला। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।